वर्सटाईल मी या यूट्यूब चॅनलवरती तुम्हा सगळ्यांचं खूप खूप मनापासून स्वागत. सर्वात अगोदर तुम्हा सगळ्यांना आषाढ ह्या महिन्याच्या खूप खूप शुभेच्छा. आज मी तुम्हाला एक गोष्ट दाखवते. नवीन माळ. माझी जुनी माळ आहे ना, ती खूप खराब झाली होती. तर मग पप्पा माझ्यासाठी दुसरी घेऊन आलेत. पंढरपूरला गेले होते. तुमच्या कुटुंबातलं कोण कोण पंढरपूरला गेलं? आणि तुम्ही जरी गेला असाल तरी पंढरीच्या वारीला गेल्यानंतर तिकडनं येताना प्रसादाव्यतिरिक्त कुटुंबासाठी कुटुंबातल्या व्यक्तींसाठी तुम्ही काय काय गोष्टी घेऊन आलात कमेंट करून नक्की सांगा. मला तर आमच्या लहानपणीचे दिवस आठवता. आम्ही लहान होतो ना, तर पप्पांची वारी कधीच चुकली नाही. म्हणजे ते पंढरीच्या वारीत नव्हते जात. वारी झाल्यानंतर गुरुपौर्णिमेनंतर त्यांचा जाण्याचा आजपर्यंतचा नियम आहे. गुरुपौर्णिमा झाली की 1-2 दिवसात ते पंढरीच्या वारीला जातात. म्हणजे दर्शन घेऊन येतात पंढरपूरचं. आणि मग तिकडनं येताना आम्ही लांब छोटे-छोटे होतो आम्ही. तर आमच्यासाठी बांगड्या घेऊन यायचे, मग हार घेऊन यायचे, माळी, प्रसाद आणि बऱ्याचशा गोष्टी अशा वेगवेगळ्या काही नवीन-नवीन दिसलं तर त्या गोष्टी घेऊन यायचे. आता आम्ही जसजसे मोठे होत गेलो, आमच्या चॉईसेस बदलत गेल्या, आमच्या आवडीनिवडी बदलत गेल्या. मग मुलांना आवडतं, नाही आवडतं. त्यामुळे मग त्यांनी आणणं बंद केलं. पण आमच्या सगळ्यांची आवडीची गोष्ट अजूनही ही आहे, जी ती घेऊन येऊ शकतात. तर यावेळी ती मला माझ्यासाठी माळ घेऊन आले. त्यांना म्हटलं होतं मी, "माळ माझी खराब झाली, तर माझ्यासाठी दुसरी माळ घेऊन या." आणि दुसरी गोष्ट, मी आज खरं तर व्हिडिओ यासाठी बनवला आहे, कारण आषाढ महिन्यात ना, एकतर आषाढ महिनाच इतका सुंदर असतो. त्यात मी सतत काहीतरी कारणानिमित्त गावात जाणं होतंय. माझं आता 2-1 वेळा जाणं झालं, तर मला खूप छान वाटलं. आज पण मी अशीच गावात दर्शनाला जाऊन आले. आता 2 तारखेला, आज आहे 4 तारीख, तर 2 तारखेला संकष्ट चतुर्थी होती. तर चतुर्थीलाही मी जवळच एक छान मंदिर आहे गणपती बाप्पाचं आणि जागृत देवस्थानी, तर आम्ही तिथे दर्शनाला जाऊन आलो होतो. म्हणजे घरात भावाचा आणि माझ्या भाऊजाईचा, म्हणजे दोघं पती-पत्नीचा संकष्ट चतुर्थीचा उपवास असतो आणि त्याच दिवशी त्यांची ॲनिव्हर्सरी पण होती. तर मग त्यानिमित्ताने आम्ही गणपती बाप्पाच्या दर्शनाला गेलो. जवळच्या जागृत देवस्थानला छान असं मोदक-बिदक करून घेऊन गेलो होतो. तर तिथं गेल्यानंतर मला खूप लहानपणीच्या गोष्टी आठवल्या, खूप लहानपणीच्या गोष्टी आठवल्या. कारण हे होतं, की त्या गणपती बाप्पाच्या मंदिरात तर मी पहिल्यांदा गेले होते. पण तिथे जी गाणी वाजत होती ना, मला अगदी लहानपणीची आठवण झाली. पुढे गणपती बाप्पा येणारच आहेत. ती आठवणही मी तुमच्यासोबत शेअर करेन. पण ती गाणी आत्ता कुठेच वाजत नाही. म्हणजे आपण शहरातले गणपती बघितले किंवा लांब-लांबचे कुठलेही, म्हणजे समजा आपण इकडे आहोत, तर आपण कोकणातले गणपती आपण न्यूजवरती बघत असतो किंवा काय. तर कोकणात अजून पण बऱ्यापैकी जुनी गाणी वाजवली जातात. पण आपल्याकडे समजा शहरांमध्ये नाशिक झालं, पुणे झालं, आपल्याकडे आता जुनी गाणी वाजत नाही. आपल्याकडे सगळं डी-जेवरची आता नवीन व्हर्जनमध्ये आलेली गाणी आपल्याला ऐकायला मिळतात. आणि ते खेडोपाडीसुद्धा बहुतेक नवीन गाणीच वाजायला लागली आहेत. पण त्या दिवशी संकष्ट चतुर्थीच्या दिवशी गणपती मंदिरात गेलो आणि जुनी गाणी चालू होती. "यावी घरी कुणी पाहुणा." मला इतकं छान वाटतंय, म्हणजे मला अक्षरशः ते गाणं असं तोंडात आलंय आता तर म्हणावंसं वाटतंय, पण कॉपीराईट क्लेम ऑब्व्हियसली म्हणता येणार नाही. पण सगळी जुनी गाणी चालू होती आणि "आला रे आला, गणपती आला, आला रे आला, गणपती आला." असं काहीतरी ते इतकं छान वाटत होतं, की नाचावंसंच वाटत होतं आणि खरंच त्या दिवशी मी खूप फ्रेश झाले, खूप फ्रेश झाले. एकदम लहानपणीच्या आठवणी माझ्या. तुमच्याकडे गणपती बाप्पाच्या काळात कुठली गाणी वाजतात? कमेंट करून नक्की सांगा आणि तुम्हाला कुठली गाणी आवडतात, जुनी की नवीन? ते सुद्धा कमेंट करून सांगा. असो, आज पण मी गावात गेले, तर आज आमच्याकडे आखाड तळला होता. तुमच्याकडे या गोष्टीला काय म्हणतात? आषाढात जी नैवेद्य केली जातात ग्रामदैवतांसाठी, त्याला आमच्याकडे म्हणतात आखाड तळणं. तर आम्ही आज आखाड तळला होता आणि त्याचे नैवेद्य घेऊन आम्ही गावात गेलो होतो. साती आसरा असेल, म्हसोबा माऊलया असतील, ग्रामदैवत असेल, म्हणजे आपली जशी देवी असेल, खंडोबा खंडोबा महाराज असतील किंवा इतर दैवतही, गणपती बाप्पा, छोटी छोटी मंदिरं असतात. सर्व देवांना आम्ही नैवेद्य ठेवून आलो आणि गावात गेल्यानंतर ना, असं नाही की आपणच गेलो आहे ना, आपलेच नैवेद्य आहे किंवा काही असं. इतकी गर्दी होती गावात, इतकी गर्दी होती. सगळे लोकं नैवेद्य ठेवत होते, सगळे लोकं. आणि म्हणजे बाहेरून दिंडी आलेली होती मंदिरामध्ये. ती दिंडीतल्या लोकांनी पण असं छान बाजूला काहीतरी त्यांचा कार्यक्रम चालू होता प्रसादाचा, महाप्रसादाचा.
इतकं प्रसन्न वातावरण होतं गावात आणि आनंदीत सुगंध असा सगळीकडे दरवळत होता. इतकं छान वाटलं मला गावात जाऊन पण. आज मनापासून फ्रेश वाटलं आणि म्हणून वाटलं की तुमच्यासोबत शेअर करावं. गणपती बाप्पाच्या मंदिरात गेल्यानंतर पण अगदी तसंच झालं. त्याच दिवशी व्हिडिओ टाकणार होते, पण घरी येताना खूप लेट झालं. त्यामुळे तो व्हिडिओ करायला जमलंच नाही. म्हटलं चला आज दोन्ही गोष्टी तुमच्यासोबत शेअर करूया. खूप दिवसांनी व्हिडिओ बनवते मी. मला रोज-रोज व्हिडिओ टाकावासा वाटतो, पण कधी-कधी कंटाळा करते. कधी मला ना इथे नॉईज पोल्युशन खूप आहे. म्हणजे मी व्हिडिओ करायला गेल्यानंतर माझ्या आवाजापेक्षा बाहेरचा आवाजच जास्त येतो. त्यामुळे मला शांततेची वाट बघावी लागते. एकतर रस्त्याने फिरणाऱ्या गाड्या, त्यात हा येणारा पाऊस इतका धो-धो येतो, की मी काय बोलते मला सुद्धा कळत नाही. त्यामुळे व्हिडिओ क्लिअर येत नाही. त्यामुळे तुमच्यासोबत सतत व्हिडिओ बनवून शेअर पण करू शकत नाही. नाहीतर खूप सारे व्हिडिओ टाकावेसे वाटतात आणि मुळात आहे ना मला गाणी गायला खूप आवडतं. पण प्रत्येक गोष्टीत प्रॉब्लेम आहे. गाणी गाऊन टाकावी तर कॉपीराईट क्लेम येतात. कुठलंच काहीच गाऊन टाकू शकत नाही थोडक्यात. त्यामुळे खूप अडचणी येतात आणि व्लॉग करून टाकायचे म्हणजे ना, तर मला बाहेर एवढं फिरायला जमत नाही आणि आसपास तर मी तुम्हाला माहितीच आहे, मी तुम्हाला सर्व दाखवलंच आहे. कसं वातावरण आहे, काय आहे. तरी अजून काही ठिकाणं दाखवायची बाकी आहेत. कारण आहे ना, खूप पुढे गेल्यानंतर ना, इतकी सुंदर अशी छान खोल नदी आहे. पण मला जायला भीती वाटते कारण ते खूप लांब आहे आणि नदी आहे, तिकडे असं जंगल आहे पूर्ण. तर आमच्याकडे वाघ, बिबट्याही आहेत. त्यामुळे मला भीती वाटते जायची. त्यामुळे मी बाहेर फिरत नाही जास्त. एकटीने जाणं तर शक्यच नाही आणि 2-3 लोकं जरी सोबत घेऊन गेले तरी कोणी यायला म्हणणार नाही. कारण फारसं चालायला वगैरे सगळ्यांनाच नाही आवडत. सगळ्यांचे स्वभाव सारखे नसतात. माझं वेगळं आहे. मला चालायला आवडतं म्हणजे मला निसर्गाच्या सानिध्यात राहायला जास्त आवडतं. म्हणून खरं तर मला चालायला आवडतं आणि त्यामुळे मला थकवा पण येत नाही. कारण माझं लक्ष मुळात चालण्याकडे नसतंच. माझं लक्ष मुळात झाडांकडे असतं. झाडांची पानं, फुलं, काही नवीन दिसतंय का? काही नवीन आढळतंय का? किंवा काही नवीन पक्षी दिसतायत का? आसपासचं वातावरण, मोकळी हवा, उडणारे पक्षी आणि मी हरवून जाते निसर्गात. त्यामुळे माझं लक्ष काही चालण्याकडे नसतं. चिऊताई सुद्धा उडती इथे माझ्यासमोर. अशी एरवी चिऊताई अशा जास्त बघायला मिळत नाही. पण इथे ना आमच्याकडे चिमण्या खूप बघायला मिळतात. म्हणजे अशी बरीचशी गावं आहेत, जिकडे चिमण्या हा प्रकार दिसतच नाही. आमच्याकडे खूप चिमण्या दिसतात. त्यामुळे मला इतकं छान वाटतं, इतकं कौतुक वाटतं आणि त्या आल्या ना, की त्या आल्या ना, की एक वेगळीच पॉझिटिव्हिटी असते. म्हणतात पण असं आणि मला फील पण होतं. जेव्हा मला माहीत पण नव्हत्या ह्या गोष्टी, तेव्हापासून मला चिमण्या आवडतात. माहीत नाही का? पण आवडतात मला. क्यूट वाटतं मला त्या. असो, आजच्यापुरतं इतकंच. भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत रामकृष्ण हरी.